ठीक आहे, तर काय शिकायचं आपल्याला आता? फ्री फॉल, ज्याला मराठीमध्ये मुक्त पतन असं म्हणतात, म्हणजे मुक्तपणे खाली पडणे. फ्री फॉल. वर बघा, मुंड्या खाली करू नका. किती वेळा सांगितलं तुम्हाला? आवाज येतो माझ्या सगळ्यांना? फ्री फॉल नावातच आहे त्याच्या. फ्री म्हणजे मुक्तपणे. मुक्त याचा अर्थ काय? त्याच्यावर कुठलाही इन्फ्लुएन्स नाही, आहे का नाही? स्वैर आहे ते. स्वैर म्हणजे त्याचं चाललंय तिथं काहीतरी, बरोबर? त्याला मुक्त म्हणतो ना आपण. मुक्त झालो आपण. सरळ बसा, ताट बसा. मरगळ्यासारखा चेहरा अजिबात नको. आधीच सांगितलंय हां, अजिबात नको मरगळ्यासारखा चेहरा. चेहऱ्यावर जरा तेज दिसू देत. हां, असं अजिबात नको. सरळ बसा, मुंड्या सरळ ठेवा. ठीक आहे. आता मुक्त याचा अर्थ कळाला. फॉल म्हणजे पडणे. फॉल म्हणजे काय? पडणे. आता ही वस्तू आहे बघा, बरोबर? ही वस्तू ही मी अशी खाली टाकली, बरोबर? ती पडली. पडली का? पडली का? हो का नाही? पडली खाली. कशामुळे पडली? मी एक टाकलं तिला, मी फोर्स लावला ना त्याच्यावर, बरोबर? मी फोर्स लावल्यामुळे ती खाली पडली. म्हणजे ही वस्तू दोन गोष्टींमुळे खाली पडली. इथं कोणत्या कोणत्या? एक, ग्रॅव्हिटी स्वतः खेचते त्याला, बरोबर? बरोबर. आणि दुसरं, मी पण एक फोर्स लावला. आता मला सांगा, आता मी ह्याला फोर्स लावला नाही, आता मी फक्त याला पकडले आणि सोडले, मी फक्त याला रिलीज केलं, ओके? तरी ती वस्तू खाली गेली. आता ती कशामुळे खाली गेली? मोठ्यानं बोला. कशामुळं? चुकू दे म्हटले की, चुकू दे म्हटले ना मी. चुकू दे, चुकलं तर पण येऊ देत की, तुमच्या आतून येऊ देत की. कुणाकुणाला माहिती आहे? नसेल माहीत तर राहू देत. कळालं? चुकीचं काहीतरी सांग, म्हणजे चुकीचं म्हणजे काय म्हणू आपण, काहीतरी माहीत असेल बाबा ही वस्तू का खाली गेली. तुम्ही उड्या मारता, खाली पडता, माहिती आहे ना तुम्हाला का खाली पडतं ते. मग थोडंसं का तुम्ही ॲक्टिव्ह राहत नाही मला कळत नाही. तुम्हाला ॲक्टिव्ह राहण्यासाठी काय करावं? तुमच्या पालकांना इथं बोलवावं का? बसवावं का क्लासला तुमच्यासोबत? तसं करू का मी? ज्या पोराकडून मला ॲक्टिव्हनेस दिसणार नाही त्याच्या पालकाला मी बोलवणार. असं करूयात का? म्हणजे तुमच्याकडून काहीतरी मला रिस्पॉन्स आला पाहिजे. चला सांगा. ही वस्तू आहे, ही सोडली मी तरी खाली पडत्या. काय कारण असेल? मोठ्यानं बोला. काय कारण असेल? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे खाली पडत्या, बरोबर? म्हणजेच या वस्तूवर मी कुठलाही दुसरा फोर्स लावला नाही, फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ती वस्तू खाली पडली. यालाच म्हणतात फ्री फॉल. कळालं? ही वस्तू खाली पडण्यामागं फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं इथं काम होतं. कळालं? मग फ्री फॉल म्हणजे काय? खूप सोपं आहे. काय फ्री फॉल? वेन ऑब्जेक्ट इज फॉलिंग under the influence of only gravitational force, it's said to be in a free fall. वस्तू फ्री फॉलमध्ये आहे, मुक्त पतनात आहे असं कधी म्हणायचं? मराठीमध्ये सांगतोय. वस्तू मुक्त पतनामध्ये आहे म्हणजे फ्री फॉलमध्ये आहे असं कधी म्हणतो आपण? जेव्हा ती वस्तू फक्त आणि फक्त, अथर्व लक्ष नाही तुझं बरं का, मला लगेच कळतं. एखादी वस्तू मुक्त पतनामध्ये आहे, फ्री, तुला जर शिकायचं नसेल तर घरी जाऊन बसा. पण मी 4 वेळा तुम्हाला सांगतो की ताट बसा, पुढे लक्ष द्या. तर इकडे तिकडे डोळे चोळत बसलाय. एखादी वस्तू मुक्त पतनामध्ये आहे असं आपण कधी म्हणतो? जेव्हा ती वस्तू फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे खाली पडते. कुणामुळे खाली पडत्या? कुणाला कळायला फ्री फॉल कन्सेप्ट काय? हात वर करायचा स्ट्रेट. मग असं लक्ष असेल तर बघा, असं लगेच कळतं आपल्याला. पण ही गोष्ट स्वतःहून येऊ देत. मी 4 वेळा हाक मारायची गरज नाही पडायला पाहिजे. ओके, परत एकदा बघूयात का आपण? आता इंग्लिशमध्ये. वेन ऑब्जेक्ट इज फॉलिंग अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जेव्हा वस्तू फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे खाली पडत असेल तर त्याला काय म्हणायचं? झालं. कळालं सगळ्यांना? बघा, अशा छोट्या छोट्या गोष्टी समजत गेला तर पुढचं सोपं होईल तुमचं. पाठीमागचं सपाट नाही होणार, पाठीमागचं समजून घेत पुढे चालणार आहे तुम्ही. कळालं? पण तेवढ्यापुरतं नको. हे व्हिडिओज व्यवस्थित घरी जाऊन बघायचे, नोट्स बनवायच्या, तर पक्क होणार आहे. नाही तर आत्ता येते, उद्या आलं, संध्याकाळी जरी तुम्हाला आलं विचारलं तरी येणार नाही तुम्हाला. याच्या मागचं कारण एकच आहे की तुम्ही इंटरेस्ट नाही, तुमचा इंटरेस्ट नाही, तुम्ही आत्तापुरतं करताय आणि तुम्ही समजून घेत नाही मनापासून. आता कळाले सगळ्यांना? एकदा म्हणून दाखवा मला. थांबा. काय म्हणतात? उगच करायचं म्हणून करायचं नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलंय ना, करायचं म्हणून नको. स्वतःहून
आवाज स्वतःहून जर आवाज काढला ना तर सगळ्यांचा आवाज एवढा मोठा येईल ना, हे सगळं ह्याच्यापेक्षा तुमचा आवाज त्याच्यात रेकॉर्ड होईल सगळा. म्हणा. काय काय पुढे माझ्या चेहऱ्याकडे बघून म्हणते ते, आता काय म्हणते ती काय माहिती. अरे इकडं लिहिलं इकडं, म्हणजे किती गंडवायचं बघा एखाद्याला, फसवायचं किती शिक्षकाला, गंडवायचं किती शिक्षका. माझ्या चेहऱ्याकडे आहे का ते, पण ते म्हणतंय तरी पण ती काय म्हणते सांगा आता, ते काय पण बडबडत असते. हां असू देत. सगळ्यांना कळाले फ्री फॉल, कळाले सगळ्यांना. चला पुढे सरकूयात का. आता बघा, आता हे जे फ्री फॉल आहे ना, फ्री फॉल हे अर्थवर पॉसिबल नाही आहे, हे अर्थवर पॉसिबल नाही आहे. का बरं. तर मग तुम्ही म्हणाल सर तुम्ही आत्ताच तर म्हणलं, आत्ताच तर सोडलं की हे, मग हे पृथ्वीवरच आहे का, आपण दुसऱ्या ग्रहावर गेलो का, कुठल्या मंगळावर आहे का, नाही पृथ्वीवरच आहे ना आपण. मग तुम्ही म्हणताय सर पृथ्वीवर हे पॉसिबल नाही तर का, म्हणजे मग आत्ता झालं ते काय फ्री फॉल नव्हतं का. ओके, तर हे फ्री फॉल नव्हतं, कळलं. फक्त मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी सांगितलं की फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जे होतं ते फ्री फॉल आहे. मग नेमकं फ्री फॉल कशाला म्हणायचं, तर तुम्ही जे बरोबर समजलं तेच, की फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. मग याचा अर्थ इथं फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाही, कळलं का. इथं अजून एक फोर्स आहे जो त्याला ॲक्ट करतोय. तर तो काय, तो सिम्पल आहे बघा. सपोज आता ही वस्तू मी खाली सोडली, ही वस्तू खाली सोडली, ही वस्तू खाली सोडली, बरोबर. सपोज ही वस्तू खाली सोडली, ही अशी आली, बरोबर. म्हणजे याच्यावर कुठला फोर्स ॲक्ट आहे, ग्रॅव्हिटेशन. आता ही वस्तू खाली सोडली तर अगदी हळू आली, बरोबर. याच्याप्रमाणे आली का, पेनाप्रमाणे आली का, नाही. आता याच्यावर पण, ही पण मी सोडलीच की, याला कुठे फेकले तेव्हा, ह्याला पण सोडलेच ना मी, बरोबर ना. मग ही अशी वेगळ्या पद्धतीनं का आली, ही एवढ्या हळूहळू का आली, काय कारण असेल. त्याच्यावर पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे की, दोन्ही वस्तूंना एकाच फोर्सनं खेचलंय. मग एक वेगळ्या पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीने का बरं, दोन्ही फोर्स जर सेम असतील तर. याचा अर्थ इथं फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाही तर इथं अजून एक फोर्स आहे, तो म्हणजे हवेचा रेजिस्टन्स, एअर रेजिस्टन्स. इथं मध्ये काय आहे, हवा आहे. किंवा जसं विहीर आहे बघा, विहिरीत पाणी असतं. तुम्ही ज्यावेळी उडी मारता त्यावेळी तुम्ही एकदम खाली जाता का, नाही, तुम्ही हळूहळू हळू खाली जाता. का तर ते विहिरीतलं पाणी तुम्हाला काय करतं, बायन्सिक फोर्स लावतं, उलटा फोर्स लावतं. एखादी बादली भरली पाण्यात, बरोबर, ती पाण्यातच वर खेच असताना एकदम हलकी लागते. वर घेतले की जड लागणार, पाण्याच्या वर घेतले की जड लागणार. पाण्यात असताना हलकी, का तर पाणी त्याला वर खेचत असतं. वेट, त्या बादलीचं वेट त्याला खाली ढकलतं. वेट म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, बरोबर. ते खाली ढकलतं, त्याला रिॲक्शन फोर्स नवीला शिकलोय ना, फोर्सेस ऑलवेज ॲक्ट इन अ पेअर, जोडीमध्ये येतात ते, बरोबर. एकटा नसतो कुठला फोर्स, कळलं. मग ही जर वस्तू खाली जात असेल तर याला कोण रिॲक्शन करणार आहे, कोण रिॲक्शन करणार आहे, हवा, एअर करणार आहे, बरोबर. म्हणजे इथं दोन फोर्स आले. मग आपली डेफिनेशन चुकली की, आपली डेफिनेशन बरोबर आहे पण फ्री फॉल इथं आहे का. मग फ्री फॉलमध्ये फक्त कोण पाहिजे, याचा अर्थ हे फ्री फॉलमध्ये आहे का, मग नाही. हे ग्रॅव्हिटेशन फोर्स पण आहे, त्याला दुसरा कोण आहे अपोजिट इथं, एअर रेजिस्टन्स आहे. याचा अर्थ ही वस्तू फ्री फॉलमध्ये नाही, म्हणजे पृथ्वीवरती फ्री फॉलमध्ये नाही का, तर ॲटमॉस्फिअर आहे. मग कुठं फ्री फॉलमध्ये, जर मी पृथ्वीवर व्हॅक्यूम क्रिएट केला, इथली हवा पण काढून टाकली, तर मी काय केलं, मी इथली हवा काढून टाकली, बरोबर. मग हवा जर काढून टाकले तर मग इथं काहीच राहणार नाही ना, मग ती हवाच राहिली नाही तर एअर रेजिस्टन्स येईल का, मग नाही. मग त्यावेळी मात्र ती वस्तू फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये खाली पडेल. याचा अर्थ फ्री फॉल कुठं पॉसिबल आहे, ओनली इन व्हॅक्यूम. कुठं, व्हॅक्यूम, किंवा जिथं ॲटमॉस्फिअर नाही, जिथं वातावरण नाही अशा ठिकाणी, किंवा जिथं कुठलाही दुसरा फोर्स नाही, कळालं. ॲटमॉस्फिअर नाही, तिथं काहीच नाही, अशा ठिकाणी जर वस्तू एखादी खाली पडत असेल त्या ग्रहावर तर ती फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे समर्थ खाली पडणार आहे. कळालं सगळ्यांना, कुणाकुणाला कळालं इथं फ्री फॉल का पॉसिबल नाही, सांगा सर्व. हां असू दे सांग. हां फक्त आणि फक्त या वस्तूवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतो, बरोबर. आणि इथं मात्र ग्रॅव्हिटेशनल फोर्स व्यतिरिक्त अजून एक फोर्स आहे, कोणता, एअर रेजिस्टन्स. म्हणून इथं मात्र पृथ्वीवर ते फ्री फॉल पॉसिबल नाही आहे. आरती कळालं. इथं कुठला फोर्स लागतो सांगा आरती. नाही फ्री फॉल पॉसिबल नाही याचं सांग विचारतोय ना मी. का फ्री फॉल इथं पॉसिबल नाही, ग्रॅव्हिटेशनल फोर्स व्यतिरिक्त अजून एक आहे, कोणता, बघ लक्ष नव्हतं तुझं. हां कोण सांगेल समर्थ, एअर रेजिस्टन्स. कळालं सगळ्यांना.
ठीक आहे, कळालं? फ्री फॉल कॉन्सेप्ट कळाली सगळ्यांना? ठीक आहे. आता फ्री फॉलमध्ये ना आपण न्यूटनचे 3 इक्वेशन जे आपण शिकलोय 9वी मध्ये, बरोबर, तेच आपण इथं फ्री फॉलमध्ये वापर करू शकतो त्याचा. ओके, आणि ती इक्वेशन व्यवस्थित पाठ करायची सगळ्यांनी. तर पहिला न्यूटनचे 3 इक्वेशन सांगा मला. न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन. पहिलं इक्वेशन बघा, मागच्या वर्षीचं पाठ आहे का? v = u + at, बरोबर ना? दुसरं s = ut + ½ at². तिसरं v² = u² + 2as. कळलं? आता हीच इक्वेशन फ्री फॉलमध्ये कशी असतील बघा. हां, फ्री फॉल म्हणजे काय? हा अर्थ सरफेस आहे, लक्ष आहे का सगळ्यांचं? इकडं हा अर्थ सरफेस आहे, ही एक वस्तू आहे, ही वस्तू खाली चालली, बरोबर. तर मला कोण सांगेल या ठिकाणी वस्तूची वेलॉसिटी काय असेल? इनिशियल वेलॉसिटी काय असेल? 0 असेल. का 0 असेल? इथं वस्तू थांबली ना ते. आता वस्तू खाली कुठून पडणार आहे? जिथं ती थांबली तिथून. जर वस्तू वर जात असती तर खाली पडली असती का? याचा अर्थ बॉल वर जातोय 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 जातोय, जिथं थांबेल तिथून खाली पडेल ना. कळलं का? मग त्या पॉइंटला अथर्व वेलॉसिटी काय असेल? काय इकडं तिकडं तुझं लक्ष चाललंय? 0 असेल ना, म्हणजे u0 इथं, बरोबर. आणि वस्तू ज्यावेळी वरून खाली पडते त्यावेळी त्याच्यावर एक ॲक्सिलेशन लागतं. कोणतं? वस्तू जर वरून खाली पडत असेल तर कुठलं ॲक्सिलेशन लागतं? ग्रॅव्हिटेशनल. बोलताय तुम्ही पण दोघं तिघं काहीतरी बोलतायत आणि त्यांचं जरा बारीक ऐकू येते मला. कॉन्फिडेंटली बोला. कुठलं ॲक्सिलेशन लागतं वस्तू वरून खाली पडत असेल तर? ग्रॅव्हिटेशनल. कळालं? शिकलोय का नाही? बरोबर. वस्तू खाली पडते कुणामुळे? ग्रॅव्हिटीमुळे पडते. मग त्याच्यामुळे जे ॲक्सिलेशन तयार होतं त्याला ग्रॅव्हिटेशनल, ज्याला आपण जी म्हणतो. काय म्हणतो? जी. म्हणजे इथं एच्या ठिकाणी आपल्याला जीचा वापर करायचा, यूची व्हॅल्यू 0 करायचे. कळालं? मग पहिलं इक्वेशन काय बनेल बघा. बघा, v = u0 झाला प्लस एच्या ठिकाणी काय? कुठला ॲक्सिलेशन? gt. म्हणजे फॉर्म्युला बनला v = gt. कळलं? आता दुसरे दोन सांगाल का मला? सांगाल का? नुसत्या मुंड्या हलवू नका रे. हो नाही म्हणा काहीतरी. चला सांगा दुसरं. s = u किती आहे? म्हणजे ut किती झालं? 0 झालं ना, गुणाकारात आहे ना ते. u × t आहे. 0 × काही केलं तरी 0च उत्तर येणार. 0 अधिक 1/2 gt². म्हणजे हे काय आलं? s = 1/2 gt². आणि तिसरं सांगा काय बनेल आता? v² बरोबर चुकलं तर u0. 0चा वर्ग पण 0च, म्हणजे गेलं. मग राहिलं काय? 2gs. v² = 2gs. कळालं? समजलं का? मग याच्यावरून तुम्ही खूप साऱ्या गोष्टी फाइंड आउट करू शकता. वेलॉसिटी मिळवू शकता. एखादी वस्तू खाली पडते, त्याने किती अंतर तयार केलं, किती अंतर कापलं, कापलं, किती अंतर पूर्ण केलं, हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही त्याची फायनल वेलॉसिटी सांगू शकता की ते किती स्पीडनं खाली पडणार आहे. कळतंय का? आरामात सांगू शकता ह्याच्यावर. कळालं? त्यानंतर तुम्हाला ग्रॅव्हिटेशन माहीत असेल, तुम्हाला ती वस्तू खाली पडायला लागलेला वेळ माहीत असेल तर ते किती उंचीवरून आल्या ते पण तुम्हाला काढू शकता इथं. बघा म्हणजे फिजिक्स किती इंटरेस्टिंग आहे. काही ठराविक गोष्टी माहीत असतील तर तुम्ही आरामात काढू शकता आणि सांगू शकता. कळालं? धोनीनं मारलेला बॉल खाली यायला किती वेळ लागला हे जर तुम्हाला माहीत असेल तर तो किती उंचीवर गेला हे काढू शकता. त्याच्यावरच ते हॉकाय दाखवतं तिथं टी व्हीमध्ये. किती हे सगळं हे फिजिक्सचे इक्वेशन वापरून तिथं कोडिंग केलेलं असतं. कळालं का? त्याप्रमाणे तिथं दाखवतात की किती उंचीवर गेला, त्याची ट्रॅजेक्टरी काय आहे, प्रोजेक्टाईल काय आहे, त्याचा आडवा अंतर किती आहे, रेंज किती आहे, हाईट किती आहे, हे सगळं ह्या इक्वेशनवर आहे. लक्षात घ्या. कळालं का? समजलं? तुम्हाला जी आणि टाइम माहीत असेल तर वेलॉसिटी कळू शकते फक्त इथं. कळतंय? समजलं काय? पोटेन्शियल एनर्जी. आता आपल्याला शिकायचं आहे GPE. त्याला काय म्हणायचं? GPE. ओके, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. त्याच्या आधी पोटेन्शियल एनर्जी माहीत पाहिजे ना तुम्हाला. कुणाकुणाला माहिती आहे? हात वर करा बघू. पोटेन्शियल एनर्जी. 2 एनर्जी शिकलोय आपण मागच्या वर्षी, कायनेटिक आणि पोटेन्शियल. नसेल माहीत तर मी आहे. फक्त माहीत असेल तर हात वर करा. बरं, ऐकलेले हा शब्द सर आम्ही ऐकला असे हात वर करा. चला, सगळ्यांनी ऐकलं म्हणजे तुम्हाला हे आठवत नाही. चला, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. यातलं पोटेन्शियल एनर्जी बघूयात. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? तर त्या वस्तूच्या एका ठराविक स्थितीमुळे, ऐकताय का सगळे? राधिका ना? तर एखाद्या वस्तूच्या ठराविक स्थितीमुळे किंवा त्याच्या एका ठराविक स्थानामुळे त्याला एक ऊर्जा मिळते. कळलं? त्याच्यात एक ऊर्जा सामावते. त्या ऊर्जेला आपण स्थितीज ऊर्जा म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल एनर्जी पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतो. काय पोटेन्शियल एनर्जी?
कसली एनर्जी पजेस बाय बॉडी बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक पोझिशन. त्या वस्तूच्या एका ठराविक स्थानामुळे त्याला एक ऊर्जा मिळालेली आहे. कळालं? जसं की साधं सोपं उदाहरण, तुम्ही खालनंच तिथं 5 पावली केली, गडाच्या पायऱ्या त्या खालच्या पायऱ्यात ना 5, तिथंच पाया पडला तर तिथं एक वेगळी ऊर्जा असेल. वर गडावर जाऊन जर पाया पडला तर ती एक वेगळी ऊर्जा असणार आहे. त्या स्थानामुळे वेगळी आहे की नाही. आता हे इलॉजिकल एक्झाम्पल आहे, लॉजिकल सांगतो. एखादा खडू आहे, खडू मी सांगितलं अनेक वेळा तुम्हाला सांगत असतो हेच उदाहरण. खडू आहे, खडू मी 1 मीटर उंचीवरून खाली फेकला इथं, तर त्याचे काही 4-5 तुकडे होतील. तो 10 मीटर उंचीवरून खाली फेकला तर अजून जास्त तुकडे होतील ना. मधल्यामध्ये कोण गायब बी करेल पण जास्त तुकडे होतील ना. म्हणजे त्याच्या उंचीवर वेगवेगळी उंची ठेवल्यामुळे काय होतं, इथं त्याच्यात एक वेगळी ऊर्जा येते ना. त्या ऊर्जेला काय म्हणतात रे? कुठली एनर्जी? पोटॅन्शियल एनर्जी. कळालं? स्थितीची ऊर्जा नावात आहे, स्थितीमुळे मिळालेली ऊर्जा. धनुष्यबाणाची पण असते बघा, त्याला इलॅस्टिक पोटॅन्शियल एनर्जी म्हणतात. ती पण पोटॅन्शियलच आहे. एवढासा असा ताणला तर इथं समर्थपाशी जाऊन पडणार आहे बाण. कळालं? अजून ताणला तर अथर्व, अजून ताणला तर आदित्य आहे ना, अजून ताणला तर मराठशाळा डायरेक्ट. कळतंय का? समजलं ना? म्हणजे तुम्ही त्या स्ट्रिंगची पोझिशन बदलल्यामुळं त्याच्यात एक ऊर्जा वेगळी सामावत्या. कळतंय का? हो का नाही? याला काय कुठली ऊर्जा म्हणायची? याला समृद्धी कुठली म्हणायची? पोटॅन्शियल एनर्जी, स्थितीची ऊर्जा. कळालं? स्थितीची ऊर्जा. आता ही होती ती इलॅस्टिक होती. ग्रॅव्हिटेशनमुळे ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल एनर्जी म्हणजे अर्थपासून जसं जसं तुम्ही वर जाल तसं तसं त्याच्यात एक वेगळी ऊर्जा सामावते ती. कळालं? समजलं? सोपं. तर त्यालाच आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल एनर्जी. पृथ्वीचं सरफेस आहे त्याच्यापासून जर तुम्ही वर गेला एका उंचीवर त्या वस्तूला ठेवत गेला तर त्याच्यात जी ऊर्जा आहे त्याला म्हणायचं ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल एनर्जी. कळालं? म्हणजे सपोज मी टाकी खाली ठेवली, पहिल्या फ्लोअरला ठेवली तर मला पाणी जे मिळेल ते काय एवढ्या जास्त फ्लोअरने मिळणार नाही. हीच टाकी मी जर 10व्या फ्लोअरला ठेवली तर 10व्या फ्लोअरला ठेवलेली टाकी, त्यातलं पडणारं पाणी खाली नळाला प्रेशरने येईल का कमी प्रेशरने येईल? जास्त प्रेशरने येईल ना. म्हणजे टाकीचं पोझिशन जशी वर नेत चाललं आहे तसं त्याच्यात कुठली ऊर्जा सामावते? कशामुळे ते प्रेशरने येते पाणी? त्या एनर्जीमुळे. कळालं? आणि तीच एनर्जी परत कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. जेवढी जास्त पोटेन्शियल तेवढी जास्त कायनेटिक कन्वर्ट होणार आहे. कुणाला लक्षात आलं हे? आरती लक्षात आलं का? सगळ्यांना आलं का लक्षात? कळालं? सरळ बस, लक्ष दे इकडं वर बघ. ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल एनर्जी. ठीक आहे. द पोटॅन्शियल एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स हाईट ओव्हर द अर्थ सरफेस. कळालं? कसं डिफाईन करायचं याला? एखाद्या वस्तूची पोटॅन्शियल एनर्जी कशामुळं? पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनच्या उंचीमुळं, त्या वस्तूला ठेवलेल्या उंचीमुळं. पुस्तकात त्याची डेफिनेशन आहे का बघा? एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन. ती पोटॅन्शियल एनर्जीची डेफिनेशन आहे. ही लिहून द्यायची गरज आहे का? हे माहिती आहे ना तुम्हाला? एनर्जी पजेस बाय बॉडी बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक पोझिशन. आणि ही जर त्याच्या उंचीमुळे मिळालेली असेल ती म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल एनर्जी. आय होप हे सगळ्यांना समजलेलं आहे. आता त्याचा फॉर्म्युला काय बघा. आता ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल एनर्जी, ठीक आहे. पोटॅन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे ना तुम्हाला? PE बरोबर काय असतो रे? mgh. mgh असतो ना. कळतंय का? म्हणजे हे जीवर डिपेंड आहे, मास कॉन्स्टंटच असतं आणि हाईटवर डिपेंडेंट आहे. जेवढी हाईट वाढेल तेवढं ते पोटॅन्शियल एनर्जी तिथं वाढत राहणार आहे. आता मला सांगा इन्फायनाईट डिस्टन्सला ॲट इन्फिनिटी, हे या सिम्बॉलचा अर्थ काय? इन्फायनाईट डिस्टन्स. इन्फायनाईट म्हणजे अगणित अंतरावर जी किती असतो? जी अगणित अंतरावर जी किती असतो? 0 असतो. खूप जास्त उंची वाढली, अंतर वाढलं, याचा अर्थ जीची व्हॅल्यू 0 झाली. हे सरफेस आहे. कळालं? ठीक आहे. सो जी किती असतो इथं? 0 असेल. याचा अर्थ इथं पोटॅन्शियल एनर्जी किती असणार आहे? म्हणजेच चला ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल एनर्जी म्हणू. GP किती असणार आहे इथं? 0 असणार. अरे जी 0 आहे ना बाळा नो. मग M गुणिले म्हणजे मास गुणिले 0 केले 0, 0 गुणिले हाईट केले 0च येणार ना. कळालं? समजलं? आणि याच्यामध्ये एवढ्या उंचीवर पोटॅन्शियल एनर्जी किती असेल? मग त्याचा फॉर्म्युला GPE M. आणि जीचा फॉर्म्युला काय रे आपला? जीचा फॉर्म्युला आहे कॅपिटल G कॅपिटल M डिवायडेड बाय R स्क्वेअर. पण इथं R प्लस H पण घ्यायला पाहिजे ना. इथं R प्लस H चा वर्ग आणि गुणिले हे काय? H. कळालं? समजते का? H म्हणजे R प्लस H आहे ते. काय ते? ती नुसती हाईट नाही, ते गुणिले R प्लस H घ्यायला पाहिजे. कळालं? याला सिम्प्लिफाय करू. हे GM लिहूयात.
कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय, हे बघा एका आर प्लस एचला ह्यातलं एक आर प्लस एच जाणार आहे, स्क्वेअर आहे ना तो, त्यातलं एक जाईल, मग राहील काय फक्त आर प्लस एच. कळलं? हा तुमचा फॉर्म्युला म्हणला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा. आणि हे नेगेटिव्ह असतं. का नेगेटिव्ह असतं? तर इथं 0 आहे ना, त्याच्या खाली ते नेगेटिव्ह, ते वर्क नेगेटिव्ह करतं, अगेन्स्ट ग्रॅव्हिटी वर्क करतं ना, ते अगेन्स्ट ग्रॅव्हिटी काम करते ते. कळलं? ही जी पोटेन्शियल एनर्जी आहे ही ग्रॅव्हिटीची डायरेक्शन बघा कुठं आहे, डाऊनवर्डला, आणि हे काम कसं करतंय त्याच्या उलटं. कळलं? म्हणून हे जे साईन असतं ते नेगेटिव्ह असतं. कळलं? किंवा अजून एक लॉजिक समजू शकता, जर ते इथं 0 आहे, इन्फायनाईट डिस्टन्सला 0 आहे, तर त्याच्या खाली सगळं उलटं आलं ना, नेगेटिव्ह. म्हणजे जसं एक एक्सची लाईन आहे, बरोबर, इकडं 1 2 3 4 5 6 असेल, इथं 0 असेल, इकडं -1 -2 -3 -4 असं असेल, बरोबर ना. मग 0 येत आहे, त्याच्या पाठीमागं सगळं मायनस, असं पण लक्षात ठेवू शकतं. कळलं? कळलं? त्याचं एक्झॅक्ट हे आहे ते तुम्हाला आत्ता समजणार नाही, ते 11th-12thला समजेल. ठीक आहे, पण आत्ता फक्त लक्षात घ्या, हा फॉर्म्युला नेगेटिव्ह लक्षात ठेवा व्यवस्थित. कळलं? चला, जीपीचा फॉर्म्युला कळाला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा. कळलं कसा बनला? सोपा आहे. हा आपला MGHचा फॉर्म्युला वापरला, MGHचा फॉर्म्युला वापरला, मास आहे तसं ठेवलं, जीच्या जागेवर जीची व्हॅल्यू टाकली, जीची व्हॅल्यू माहिती आहे ना आपल्याला, कॅपिटल जी कॅपिटल एम डिवायडेड बाय आर. पण इथं आर नाही, आर घ्यायचा का फक्त, आर प्लस हे एच पण आहे ना, सो म्हणून आपण तिथं काय घेतलं, आर प्लस एच आणि त्याचा स्क्वेअर. कळलं? समजलं? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी कळाली सगळ्यांना? हात वर करा बघू. उत्कर्ष कळाल्या का? खरं कळाल्या का? कळालं का? काहीतरी कळालं का त्यातलं? परत एकदा सांगतो उत्कर्षासाठी. अथर्व लक्ष दे. तर एखाद्या वस्तूच्या विशिष्ट, मराठीमध्ये इंग्लिशमध्ये सांगू कुठल्या ह्याच्यात? हां, इंग्लिशमध्ये सांगितलेलं कळत नाही? सांग की, कुठल्याच भाषेत सांगू? कन्नड काय मला येत नाही. हां, एखाद्या वस्तूच्या विशिष्ट स्थानामुळे, म्हणजे एखाद्या वस्तूच्या विशिष्ट पोझिशनमुळे त्याला जी ऊर्जा मिळते त्याला म्हणतो पोटेन्शियल एनर्जी. आता ही जी ऊर्जा मिळाली हे त्याच्या उंचीमुळे मिळाली ना, हे स्थान म्हणजे काय, उंची आहे ना, मग ही जी उंची आहे ही अगेन्स्ट ग्रॅव्हिटी आहे, बरोबर, ग्रॅव्हिटी डाऊनवर्ड आहे त्या सरफेसपासून वर, समजलं? म्हणून हे त्याच्या एका विशिष्ट उंचीमुळे मिळालं, त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणतो, त्याला ग्रॅव्हिटेशनल म्हणायचं. कळालं? वर जी उंची आपण बदलत जाऊ त्याला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणायचं. याची ताणली ही पण स्थान बदलतो, याला इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी म्हणतात. कळतंय? ठीक आहे. कळाले का? तुला कळाले का पाठीमागं? लक्ष आहे का तुझं पहिला? आता पुढची कन्सेप्ट आहे एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटी. मॅच बघताना, मॅच क्रिकेट बघताना कोण कोण बघतं क्रिकेट? एकटाच? तुम्ही काय मुंबईचे फॅन दिसताय, मग तुम्ही बंद केलं म्हटलं. तर कधी कधी ती कॉमेंट्रीवालं म्हणतं बघा, गेंद गई तारामंडल में, असं म्हणतं का? कधी ऐकलंय का? ते सिद्धू वगैरे म्हणतं बघा. तर तारामंडल म्हणजे बाहेर गेली. आता बॉल जाऊ शकतो का बाहेर, सांगा बघू? नाही जाणार. बरं, मी बघा हे आता एक लक्ष द्या, मी सपोज हे एवढं फेकलं तर इथं वर जाते, अजून जरा जोर लावून फेकलं तर अजून वर जाते, अजून जरा जास्त वेलॉसिटीनं वर फेकलं तर हे थटलं बघा, त्याला वर गेलं की नाही. मग ह्याला एवढ्यात जास्त जोरात फेकायचं, एवढ्यात जास्त काय म्हणू यानं फोर्सनं फेकायचं आणि त्या वेगानं फेकायचं की ते बाहेरच जाईल, ते अर्थचं ग्रॅव्हिटेशन ओव्हरकम करेल. मला सांगा, ह्याला मी असं वर फेकलं, ते वर जाऊन खाली पडतं, इथं हे वर जाऊन खाली पडतंय, बरोबर. मग हे वर जाते 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 आणि परत तिथं थांबते आणि खाली पडते. कशामुळे झालं? कशामुळे ते वर गेलं म्हणजे त्याची वेलॉसिटी कमी कमी होत गेली आणि तिथं जाऊन ते थांबलं आणि परत खाली आलं. हे कशामुळं? हे ग्रॅव्हिटेशनमुळं. ग्रॅव्हिटी त्याला खेचते ना खाली, बरोबर. मग मी ह्याला एवढ्या जोरात फेकलं की ते ग्रॅव्हिटी त्याला खेचू शकत नाही. कळतंय का? बरोबर ना. ग्रॅव्हिटीला ओव्हरकम करून ते वर जाते. कळलं? याला म्हणायचं एस्केप. त्याला काय म्हणायचं? एस्केप म्हणजे पळून जाणे. एस्केप म्हणजे कळतंय ना, एस्केपिंग याचा अर्थ काय? पळून, निघून जाणे. कळतंय का? समजलं? एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय? निघून जाण्याची वेलॉसिटी थोडक्यात. मग हे कधी निघून जाईल? ज्यावेळी मी याला एवढ्या वेगानं फेकेल की त्या वेगानं ती वस्तू वर जात असताना ती ग्रॅव्हिटीला ओव्हरकम करेल. कशाला ओव्हरकम करेल? म्हणजे ग्रॅव्हिटी ती ज्याला खाली खेचते ना त्याला ओव्हरकम करून ती बाहेर जाईल. आणि एकदा की ती त्याच्यात बाहेर गेली की परत खाली येईल का? मग एकदा ग्रॅव्हिटी क्रॉस करून पुढे गेली, ग्रॅव्हिटी खेचते ना त्याला, ग्रॅव्हिटी क्रॉस करून जर वस्तू गेली बाहेर तर ती खाली येईल का परत? नाही ना, परत ती तिथंच राहील, खाली येणार नाही. या वेलॉसिटीला काय म्हणायचं? एस्केप वेलॉसिटी. समजलं? एस्केप वेलॉसिटी म्हणजे कुणाकुणाला कळालं एस्केप वेलॉसिटी सांगा.
अशी कमीत कमी वेलॉसिटी, एवढ्या कमीत कमी वेगानं तुम्ही फेकायचं की ती वस्तू ग्रॅव्हिटीला ओव्हरकम करून बाहेर जाईल, पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल कक्षेच्या, पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जाईल आणि ती परत कधीच रिटर्न येणार नाही. कळालं? त्या वेलॉसिटीला काय म्हणायचं? एस्केप वेलॉसिटी. कळालं? समजलं? म्हणजे आपली ही जी रॉकेट वगैरे वर जातात ना, ही या एस्केप वेलॉसिटीच्या म्हणजे एस्केप वेलॉसिटीनं वर जातात. कळालं? म्हणून तर ती अशी जातात, फिरत फिरत बसतात, परत दुसऱ्याकडे जातात. नाहीतर काय होईल? कितीही फेका त्याला, ती खालीच पडणार आहे, ती वर जाऊच शकणार नाही. जाऊ शकेल का? त्याला तर असं जायचं आहे ना. कळतंय ना? समजलं? चला मग एस्केप वेलॉसिटीची डेफिनेशन बघूया. तिथं बघा काय दिल्या पुस्तकात. The ball is able to overcome the downward pull by the earth and can escape the earth forever and will not fall back on the earth. This velocity is called as escape velocity. ओके, अशी पुस्तकात दिली, आपण आपली तयार करू. चला लक्ष द्या. The minimum initial velocity required to throw any object in upward direction that it overcomes काय ओव्हरकम करणार? ते काय ओव्हरकम करणार? दॅट इट ओव्हरकम्स. कुणाला ओव्हरकम करणार वर जाताना? कुणाला अगेन्स्ट अपोज करून ते वर जाणार आहे? ग्रॅव्हिटीला. इट ओव्हरकम्स अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल पुल. पुल म्हणजे ओढणे. कळालं? अँड ओव्हरकम करून ती बाहेर जाईल आणि परत येईल का? परत रिटर्न येईल का? नाही. अँड नेवर कम बॅक ओव्हर द अर्थ अगेन. ओके, मराठीमध्ये सांगतो बघा. द मिनिमम इनिशियल वेलॉसिटी, कमीत कमी एवढा सुरुवातीचा वेग त्या वस्तूचा, रिक्वायर्ड टू थ्रो एनी ऑब्जेक्ट इन द अपवर्ड डायरेक्शन, एखाद्या वस्तूला वर फेकण्यासाठी कमीत कमी लागलेला वेग जेणेकरून ती वस्तू ओव्हरकम करेल. काय ओव्हरकम करेल? अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा पुल, आणि परत कधीही खाली येणार, पृथ्वीवर खाली येणार नाही. आहे की नाही? रागात आपण एखाद्याला म्हणतो का ना, असा बुका मारीन का नाही, ते डायरेक्ट ढगात जाशील, ते परत कधीही येणार नाही. याचा अर्थ तुम्हाला त्याला कसं फेकायला लागेल? कुठल्या वेलॉसिटीनं फेकायला लागेल त्याला? कुठल्या? मग त्याला आतापासून बुक्की नाही म्हणायचं, त्याला काय म्हणायचं? एवढ्या एस्केप वेलॉसिटीनं मारीन का नाही, एवढ्या एस्केप वेलॉसिटीनं वर फेकीन की परत कधी येणार नाहीस. कळालं? त्याला ती कळालं पाहिजे असं बोला. पण तर तुम्हाला माहिती आहे, दुसऱ्याला म्हणू नका कोणाला. कळालं? तर ती म्हणाल कटली एस्केप वेलॉसिटी, मीच हानीने कानपडत असेल तिकडं. चला लक्ष द्या इकडं. हां, तर कळालं का सगळ्यांना एस्केप वेलॉसिटी? कुणाला कळालं एस्केप वेलॉसिटी? हात वर करा बघू. कुणाला कळालं एस्केप वेलॉसिटी? हां, आदित्यला नकोस. कळालंय ना? हां, समजलं? आदित्य तो डायलॉग मारू शकतो बघा एवढा. चला, कळाले सगळ्यांना? कळाले का? डेफिनेशन कळाली का? म्हणा की मग मोठ्यानं म्हणायची. मग जर आवाज कमी आला तर माझं प्रवचन सुरू होतं, तुम्हाला माहिती आहे. 1 2 3 स्टार्ट. आता इथं ज्याला इंग्लिश येत नाही त्याची लय आपदा इथं. ज्याला इंग्लिश येत आहे ते म्हणताय जोरात, ज्याला येत नाही ती बडबडत बसते मागणं. नुसतं एवढं आलं होतं. तर बाळानं तेवढं आलं पाहिजे, पाठांतर करा चांगलं. कळालं सगळ्यांना एस्केप वेलॉसिटी? कळालं? याला सिम्बॉल आहे याचा. ओके, दोन काय म्हणू आपण तिथं पोझिशन आहेत. एक आहे ॲट इन्फायनाईट डिस्टन्स आणि एक आहे ॲट सरफेस. ओके, ह्या दोघांमध्ये साधारणतः लेट्स से एच एवढं डिस्टन्स असेल. ठीक आहे, किंवा इन्फायनाईट डिस्टन्स आहे ते. एच कुठे? इन्फायनाईट डिस्टन्स आहे ना, अगणित डिस्टन्स आहे ते. आता आपल्याला दोन ठिकाणची टोटल एनर्जी कम्पेअर करायची आहे. पहिलं टोटल एनर्जी ॲट सरफेस काढू आपण. GP न घ्यायचं. टोटल एनर्जी म्हणजे काय असतं रे? टोटल एनर्जी म्हणजे असतं कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. पण इथं आपण घेऊयात, हे वर खाली आहे ना, तर GP ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ओके, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 मास इंटू अर्थच्या सरफेसवर जी वेलॉसिटी असणार आहे ती कोणती? एस्केप. बरोबर, त्याचा स्क्वेअर 1/2 mv² आलं. फक्त v हे एस्केप वेलॉसिटी.
परत अर्थच्या ह्याच्यावर सरफेसवर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय असते मायनस कॅपिटल जी स्मॉल एम किंवा कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय काय आर प्लस एच. पण एच सरफेसवर एच तर 0 आहे ना, मग राहिलं काय फक्त आर डिवायडेड बाय आर. कळालं का? हे कळालं का? एवढं कळालं? हां, असंच आता आपल्याला काय करायचं आहे, असंच आपल्याला आता टी काढायचं आहे कुठं टोटल एनर्जी ॲट इन्फायनाईट डिस्टन्स. ओके, तिथं पण सेम असणार कायनेटिक एनर्जी ॲट इन्फायनाईट प्लस पोटेन्शियल एनर्जी किंवा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ॲट इन्फायनाईट डिस्टन्स. कायनेटिक एनर्जी 1/2 गुणिले मास गुणिले वेलॉसिटीचा स्क्वेअर, इन्फायनाईटला वेलॉसिटीचा स्क्वेअर अधिक त्याचा जी पी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इथं किती असते रे इन्फायनाईटला 0च असते, कारण की जी 0 असतो ना तिथं, बरोबर. जीची व्हॅल्यू 0 असते म्हणजे हे पण 0च येणार आहे, हे सगळं 0, हे पण 0. व्ही नॉट किती असतो, सॉरी व्ही इन्फायनाईट किती असतो 0, म्हणजे हे पण 0, 0 + 0 म्हणजे टोटल एनर्जी ॲट इन्फायनाईट डिस्टन्स 0 आली. कळलं? दोघांना इक्वेट करा, टोटल एनर्जी नेहमी सेम असते. कळलं? मग दोघांना इक्वेट करा. देअरफॉर टोटल एनर्जी ॲट सरफेस बरोबर टोटल एनर्जी ॲट इन्फायनाईट डिस्टन्स. सरफेसला किती आहे बघा 1/2 एम व्ही एस्केपचा वर्ग वजा कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय आर बरोबर हे किती आहे 0. याला इकडं न्या प्लस करा. कळलं? हे इकडे गेलं प्लस होईल, इकडं मायनस आहे ना. अरे कळते का आहे काय? हे कळाले इथलं ह्या व्हॅल्यू कळाल्यात, हे कळाले 0 इक्वेट केलेलं कळालं. काय इक्वेट केलं? टोटल एनर्जी आहे, कधी बदलत नाही कुठे गेलं तरी, बरोबर. ह्याला पलीकडं न्या, हे इकडं तसंच ठेवा 1/2 मास व्ही एस्केपचा वर्ग बरोबर हे अधिक होईल. काय काय कॅन्सल होईल, एमला एम कॅन्सल होईल बरोबर. 1/2 2ला तिकडं न्या, व्ही एस्केपचा स्क्वेअर तसाच ठेवा बरोबर. हे 2 इकडं आलं 2 कॅपिटल जी कॅपिटल एम डिवायडेड बाय आर. कळलं? मग याचं स्क्वेअर रूट घेतलं काय होईल रे, याचं स्क्वेअर रूट घ्या, याचं स्क्वेअर रूट घ्या, दोन्ही बाजूंचं स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, व्ही एस्केप काय राहील √2gm डिवायडेड बाय आर. हा बनला फॉर्म्युला. कळालं? व्ही एस्केपचा. याला अजून आपण सिम्प्लिफाय करू शकतो कशानं, तर याची व्हॅल्यू टाकून. कशाची? जीची व्हॅल्यू. जी काय असतो रे कॅपिटल जी कॅपिटल एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर असतो. कळालं? बरोबर. हा एक फॉर्म्युला आहे बघा. त्यानंतर दुसरा फॉर्म्युला आता कसा बनेल, इथं याला मला स्क्वेअर करायचं. इथं बघा छेदात काय स्क्वेअर आहे ना, है ना. याला स्क्वेअर करायचं असेल तर काय करावं लागेल रे मला, कोण सांगेल? याला स्क्वेअर करायचं असेल तर आरनं गुणावं लागेल ना. मग आरनं जर गुणलं तर त्याला आरनं खाली गुणलं तर वर पण गुणायला लागेल ना. अर्थ नाही बदलला पाहिजे गणिताचा. कळालं? दोन्हीकडे करतो ना आपण. मग आता काय झालं, हे GM डिवायडेड बाय आर स्क्वेअर काय असतं जी असतं ना, मग याच्या जागेवर जीची व्हॅल्यू टाकू. मग हे म्हणलं 2gr. कळालं का? समजलं? हा दुसरा फॉर्म्युला तयार झाला व्ही एस्केपचा. कळालं का? समजते का? कळालं? दोन्ही फॉर्म्युले पाठ करायचे. हा पाठ असला तरी सोपा आहे. बघा कळालं हे फॉर्म्युले कसे आले? कळालं का? कुणाकुणाला कळालं हे कसं आलं, कसे बनलेत फॉर्म्युले? आता याची व्हॅल्यू काढा. अक्षर कळाले का तुला? हो का नाही? हां शो आहे. हे बघ काय केलं इथं, हा आपला एवढा होता बरोबर. मला काय करायचं आहे, याला जीच्या रूपात लिहायचं आहे. मग मला माहिती आहे जीचा फॉर्म्युला GM डिवायडेड बाय आर स्क्वेअर असतो. इथं माझ्या आर स्क्वेअर नाही. मला जर आर स्क्वेअर करायचं असेल तर काय करावं लागेल, आरनं गुणावं लागेल आणि भागावं लागेल. इथं कळलं? हे आरनं आरला गुणलं की त्याचा वर्ग होणार आहे. कळलं? आणि वरचा आर तसाच राहील. आता GM डिवायडेड बाय आर स्क्वेअर डायरेक्ट टाकलं जी, हे 2 आहे तसं, ह्याच्या जागेवर जी आणि हे आर आहे तसं. हां कळलं का? समजलं? जर तुम्ही या व्हॅल्यू टाकल्या 2 आपल्याला काय माहितीच आहे 2, जीची व्हॅल्यू माहिती आहे पृथ्वीवर किती असते रे 9.81 आणि आर माहिती आहे सरफेस, पृथ्वीचा रेडियस माहिती आहे किती असतो, रेडियस किती आहे 6.4 × 10⁶ मीटर. लक्षात घ्या. कळलं? ह्या व्हॅल्यू टाकल्या, कॅल्क्युलेशन केलं, त्याचं स्क्वेअर रूट काढला तर उत्तर येतं 11.2. किती येतं? 11.2 येत नाही, हे 11,200 येतं. 11,200 मीटर पर सेकंड. याला किलोमीटरमध्ये लिहिलं तर 11.2 किलोमीटर पर सेकंड ही आहे व्ही एस्केपची व्हॅल्यू. कळलं? म्हणजे किती 11.2 किलोमीटर पर सेकंड. एवढ्या वेगानं त्याला वर फेकावं लागतं. कळतंय का? किती वेगानं? कमीत कमी एवढ्या, जास्तीत जास्त किती फेकू शकता, कमीत कमी किती पाहिजे एस्केप वेलॉसिटी एवढी, कमीत कमी त्या वस्तूची वेलॉसिटी एवढी पाहिजे तरच ती वस्तू वर जाणार आहे.
एस्केप करणार आहे. कुणाकुणाला कळालं हे? समजलं ना सगळ्यांना? व्हॅल्यू लक्षात ठेवा, युनिट लक्षात ठेवा. परीक्षेत आलेले आहेत प्रश्न अनेक वेळा. 11.2 मीटर पर सेकंड, किलोमीटर पर सेकंड का काय? 11.2 काय आहे? किलोमीटर पर सेकंड. याचा अर्थ कळतो का? एका सेकंदाला 11.2 किलोमीटर एवढं ट्रॅव्हल. कळते का? म्हणजे एका सेकंदात कराडात, कळालं? एका सेकंदात डीमार्टमध्ये, एका सेकंदात परत घरी. कळते का? तुमच्या डोक्यात येतंय? आपल्याला कराडचं एवढंच अंतर आहे ना, साधारणतः 10-11 किलोमीटर काहीतरी. एका सेकंदात एस्केप वेलॉसिटीनं फेकला ना, लात घातली ना तुम्हाला, एका सेकंदात झालं इकडं तिकडं. कळलं? हां, आता काय पडतेच. तर कळालं का? हे समजलं का? फॉर्म्युला कशा आले कळालं? व्हॅल्यू पाठ राहील का? एस्केप वेलॉसिटीची समृद्धी, वैष्णवी, अथर्व, आदित्य, इकडं 4-5 पोरं, काय येत ना, समर्थ, तुला सगळ्यांना कळालं? सांग किती असते एस्केप वेलॉसिटीची व्हॅल्यू किती असते? 11.2 किलोमीटर पर सेकंड. बरोबर. एका सेकंदाला 11.2 किलोमीटर एवढा ट्रॅव्हल, तेवढं त्याचं स्पीड पाहिजे. समजतंय का? चला लिहा आता.